आणि ही धरती बेचिराग झाली म्हणजे असं होईल की माणूस पुन्हा एकमेकाला दगड मारायला लागेल, मग अग्नीचा शोध लागेल, मग चक्राचा शोध लागेल, मग शेतीचा शोध लागेल, पुन्हा नव्याने मानवी उभं राहील. ते आम्ही स्वीकारणार आहोत की या रस्त्याने चालणार आहोत? स्पर्धेमध्ये सगळ्यात पुढे जाण्याची जी भावना होत चाललेली आहे त्याच्यामध्ये साधनं वाढली आणि साधनं घटत चालली आहे. शस्त्र वाढलीत आणि असुरक्षितता वाढत चाललेली आहे. धन वाढलंय पण क्रयशक्ती शून्य होत चाललेली आहे. विज्ञान आलं पण ज्ञान अजून रेंगाळतच मागे मागे चाललेलं आहे. अन्नधान्याची गुदामं सडतायत आणि भोगबळींची रांग वाढत चाललेली आहे. शहरं फुगतायत आणि खेडी नाचतायत. शिव प्रसन्न झालाय पण भस्मासूर उत्पन्न होत चाललेला आहे. धार्मिक कडवेपणा वाढला आहे. विज्ञान विरोधी मानसिकता वाढली आहे. अतिरेकी व्यक्तिवाद वाढला आहे. संकुचितता वाढली आहे. आत्मकेंद्रीपणा वाढला आहे. आम्ही जेवताना मंत्र म्हणतो, ओम सहनाभवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. पूर्ण मंत्र मला माहीत आहे, पण रामभाऊ पेपर घ्यायला आले तर बायकोला असं म्हणतो, ते दार जरा लोटून घ्या. रामभाऊना वाईट सवय, जेवतानाच पेपर घ्यायला येतं. म्हणजे मी बोलतोय ती प्रार्थना खोटी आहे की मी वागतोय ते खोटं आहे. आमच्या प्रार्थना आणि आमचे संकल्प, आमच्या पूजा पद्धती आणि आमच्या धर्मव्यवस्था कोणत्या मानव्याच्या आधारानं चाललेल्या आहेत याचा आम्हाला विचार करायला लागेल. मला तर असं वाटतं की कालच्या तुलनेनं गांधी आज जास्त प्रासंगिक आहे. ज्याला विज्ञानाच्या भाषेत करेक्टिव्ह रॉकेट म्हणतात ना, तसं हा माणूस एक करेक्टिव्ह रॉकेट सारखा आहे. याने सतत आपल्याला जे सांगितलं ते असं होतं की आपल्याला आपल्या शरीराला रोग आणि दुबळेपणापासून वाचवावं लागेल. आपल्याला आपल्या मनाला लालूच आणि क्षुद्र स्वार्थापासून वाचवावं लागेल. बुद्धीला गोंधळ आणि चुकीच्या विचारदशेपासून वाचवावं लागेल. आपल्या कर्मेंद्रियांना अवसाद आणि जडत्वापासून वाचवावं लागेल. आपल्या ज्ञानेंद्रियांना अविवेक आणि अश्रद्धेपासून वाचवावं लागेल. आपल्या हृदयाला काठिण्य आणि भयापासून वाचवावं लागेल. आपल्या जीवनातल्या रसांना विषयोपभोग आणि विलासापासून वाचवावं लागेल. आपल्या बळाला परपीडा आणि अहंकारापासून वाचवावं लागेल. इतक्या पथ्यांच्या सोबत ज्यावेळेला आपण चालत राहू त्यावेळेला या पद्धतीने आपण एक नवीन व्यवस्था देऊ शकतो. गांधींनी एक सूत्र आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवलं की आलोचना से शुरुआत मत करो. बराबर आलोचना मत करो. बराबर म्हणजे लगातार, कंटिन्युअस. आणि तिसरी गोष्ट सांगितली, बिना सुझाव की आलोचना मत करो. हे चुकीचं आहे असं ज्या वेळेला आपण म्हणता त्यावेळेला बरोबर आहे म्हणजे काय असेल तेही आपल्याला सांगता येईल, तेही आपल्याला सांगावं लागेल असं त्यांनी सांगून ठेवलं आहे. या देशामध्ये दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यावर गांधींचं पहिलं भाषण काशी हिंदू विश्वविद्यापीठामध्ये झालं. आणि गांधींचं ते भाषण, ऐतिहासिक भाषण पूर्ण होऊ शकलं नाही. क्रांती मात्र पूर्ण झाली. या देशातलं पहिलं भाषण, कारण या देशात आल्यावर ते गोपाळकृष्ण गोखलेंना भेटले. गोपाळकृष्ण गोखलेंनी त्यांना सल्ला दिला की वर्षभर मौन पाळा. हा सल्ला तर आपण आयुष्यात कधीच कोणाचा पाळणार नाही. गांधींनी तो पाळला. त्याने त्याच्यासोबत असं सांगितलं, तोंड बंद, कान उघडे, डोळे उघडे. गांधींनी काय केलं की कुंभ महापर्वात जाऊन आले. नुकतेच कुंभचे सगळे चित्र आपण दूरदर्शनवर बघितली. गांधीला कुंभ त्यावेळेला कसा दिसला 1915 साली. गांधी असं म्हणाले की ज्या नद्यांच्या काठी बसून ध्यानधारणा करायची, पावित्र्य जोपासायचं, मंत्र सिद्ध करायचे, मंत्राचं पुनरुत्संधान करायचं, ते सगळे नदीचे काठ आम्ही कमलीचे घाण करून ठेवले. हे गांधींनी त्यावेळेला सांगितलं. पण बोलायचं नव्हतं, हे ठरलं होतं. म्हणजे बघत राहिले, ऐकत राहिले. फर्स्ट क्लाससाठी भांडणारा माणूस या देशात आल्यावर थर्ड क्लासने आग्रहपूर्वक प्रवास करू लागला. आणि जे त्यांनी बघितलं, जे त्यांनी अनुभवलं, त्याच्या आधारे ज्या भाषणामध्ये व्यासपीठावर एनी बेझंट होत्या
दरभंगाचे महाराजा होते आणि ठिकठिकाणचे राजे महाराजे असं नसतं झाले होते. आपण खरं म्हणजे डॉक्टर D.R. पाटलांचे किती आभार मानावे आणि अभिनंदन करावं की व्यासपीठावर त्यांनी एकही खुर्च्या आहेत पण माणूस नाही ठेवला. अद्भुत माणूस आहे. आज निम्मे सभागृह पाटील साहेब स्टेजवर असतं आणि उरलेलं सभागृहामध्ये असं. ह्या ठिकाणी फक्त वक्ताच आहे आणि बाकी कोणी नाही व्यासपीठावर. अशी अद्भुत किमया ते करू शकले. त्या व्यासपीठावर मात्र अशी बरगच्च गर्दी होती. गांधी बोलायला उभे राहिले. पहिली गोष्ट त्यांनी जी सांगितली ती अशी होती की मी अहिंसेचा समर्थक आहे, पण ज्यांना या देशामध्ये हिंसेच्या बळावर परिवर्तन करायची इच्छा असेल त्यांनी हिंसा केल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारायची. मी बॉम्ब फेकून देईन आणि पळून जाईल असं करता कामा नये. होय मी फेकला आहे असं सांगता यायला. दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा भयंकर त्यांनी सांगितली की सरकारी प्रतिनिधींच्या जाम्या नेण्यासाठी जनतेकडून एवढा प्रचंड खर्च का केला जातो, हा प्रश्न आजही आपण जाहीरपणे विचारू शकत नाही. आझाद हिंदुस्थानाच्या 60 वर्षानंतर 6 दशकं गेल्यानंतर कुसुमाग्रजांसारख्यांना कविता लिहायला लागली की 50शीची उमर झाली, स्वातंत्र्य देवतेला असं आवाहन करायला लागलं. तिच्या माध्यमातून कवी सगळ्या व्यवस्थेशी बोलला. पण आजही आपण तुम्ही आम्ही असं बोलू शकतो की सरकारी प्रतिनिधींच्या जाम्या नेण्यासाठी जनतेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च तुम्ही कसा वसूल करता. त्यावेळेला गांधी बोला. असं भाषण कोण ऐकेल, कोण टाळ्या वाजवेल असं भाषण ऐकल्यावर. आणि तिसरी गोष्ट गांधींनी आणखी फार भयंकर सांगितली, म्हणजे हा एक्स्ट्रीमिस्ट माणूस आहे. मी आता येता येता आमचे ज्येष्ठ मित्र आहेत हैदरबाई त्यांना सांगत होतो की जे एक्स्ट्रीम आहे ना ते स्वर्गाचं दार उघडणाऱ्या गोष्टी आहेत. 18व्या शतकामध्ये ब्लॅक नावाच्या कवीनं असं सांगितलं की एक्स्ट्रीम्स ओपन द डोअर ऑफ द हेवन. आपल्याला असं वाटतं की आपल्या येणारी पिढी आपल्याशिवाय वेगळा काही विचार करता येतं. दॅट इज करेक्ट. आपण समजून घ्या तो विचार कसा करेक्ट आहे तो. आणि मग गांधींनी तिसरी गोष्ट जी सांगितली ती अशी सांगितली, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या लोकांकडे अशी एक नजर टाकली. राजे महाराजे, गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा, मंदिर डोक्यावर. गांधीजी असं म्हणाले, नंदी बैलासारखे नटून थटून आलेले हे का आपले प्रतिनिधी आहेत. अरे बापरे. आणि सभेचा बेरंग झाला. शेम शेम, बंद करो बंद करो बंद करो अशा घोषणा सुरू झाल्या. गांधी बोलतच राहिले. पण ज्या वेळेला बोलणं अशक्य झालं त्यावेळेला शांत चित्ताने बसून गेले. गांधीचं तुमच्या माझ्या देशातलं पहिलं भाषण हे बंद केलं गेलं, थांबवलं गेलं. अनेक लोकांना खूपदा असं वाटतं आणि त्यांना वाटणं बरोबर आहे की गांधी काही वक्ता नव्हता. गांधींची भाषणं उपलब्ध आहेत. ती टेप जर आपण ऐकली तर आपलंही मत होईल की सचा श बोलतात, शचा स बोलतात आणि असं तुटक तुटक असं काल आपल्याकडे बीज भाषण झालं असेल ना तसं गांधीने आयुष्यामध्ये बीज भाषणच दिलं. त्यांनी सांगितलं चले जाओ, बस. काही भाषण नाही, प्रस्तावना नाही, शेवट नाही, सगळ्यांचे आभार नाही, धन्यवाद नाही, काय नाही, चले जाओ. दुसरं भाषण दिलं छोडो भारत. तिसरं भाषण दिलं करो या मरो. चौथं भाषण दिलं तयार राहो. बस झालं. म्हणजे याच्यात करता नाही, कर्म नाही, नुसती क्रियापद. करो या मरो क्रियापद, दोन्ही क्रियापद. तयार राहो संयुक्त क्रियापद. चले जाओ डायरेक्ट क्रियापद, काही भानगडच नाही. छोडो भारत आज्ञा करणारं क्रियापद. ही गांधींची बीज भाषण होती. आणि ही भाषणं ऐकून माणसं बदलत होती. कारण गांधींचं चले जाओ हे भाषण त्यावेळच्या 40 कोटी लोकांनी चले जाओ चले जाओ चले जाओ असं म्हटलं. म्हणजे हा मंत्र 40 कोटी कंठांनी सिद्ध झाला. आणि ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशी माणसं खरंच चमूगबाळावरून चालायला लागली. हे गांधींनी कसं काय केलं. गांधी म्हणले करो या मरो. एक बाबू गेलो नावाचा माणूस, कुली माणूस, हमाल माणूस. मला शंका आहे की त्याने किती भाषणं गांधीजींची ऐकली असतील, किती गांधी वाचला असेल.
त्यांचं पेपर वाचला असेल की नाही, पण विदेशी कपड्यांनी भरून जाणारा ट्रक आहे. तो म्हणतो पहिली गोष्ट गांधींनी म्हटली करो. जाऊन उभा राहिला, ते थांबवायचा प्रयत्न केला, ते काही थांबेना, म्हणजे मग मरो, दुसरा पर्याय. आणि तो झोपला. त्याच्या शरीरावरून ट्रक गेला. रक्ताच्या थारोळ्यात बाबू गेनूची थरथरणारी काया निश्चेष्ट झाली. मला बाबू गेनूचं नातं थेट बाजीप्रभू देशपांडेपर्यंत पोचवावं असं वाटतं. ज्या राजानं मरण शिकवलं आणि ज्या नेत्यानं मरण शिकवलं, अशी ही दोन माणसं इतिहासाच्या पटलावर मला दिसतात. जगणं शिकवणारी माणसं खूप असतात मित्रांनो. त्या पिढीजवळ मरावं कशासाठी याचं उत्तर होतं. साने गुरुजी म्हणत मी सिद्ध मरायाला हो. आज आपल्याजवळ जगावं कशासाठी याचं उत्तर आहे का? मी याच्यासाठी जगतो अशा पद्धतीचं काही उत्तर आहे का? हा एक प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा प्रश्न आहे. आणि म्हणून गांधींनी जे सांगितलं या 3 प्रश्नांच्या मध्ये त्यांनी त्या सभेला एक चमत्कृत करणारी अशी व्यवस्था दिली. आज आपण जो विचार करतो आहोत, या विचारामध्ये आणि या व्यवस्थेमध्ये आपण नेमकं काय करणार आहोत? हे झालं गांधींचं. त्यांचा आपण पुनर्शोध केला. काही रहस्य आपल्याला उलगडली. काही प्रश्नांची उत्तरं हाती लागतायत का असं आपण बघतो आहोत. आज माणूस मरणामुळे भीत नाहीये, मरणाच्या भीतीमुळे भीत आहे. मरणाचं भय असं त्याच्या छातीवर. आम्ही सगळ्या धर्तीवरच अण्वस्त्र पेरून ठेवली आहेत. धरतीच्या छातीवर बॉम्ब ठेवून राखले आहेत. आम्ही वी पीपल. ही काही आसमानी सुलतानी नाही आहे. त्या संकटांच्या विरुद्ध भांडता येत नसतं. हे तुम्ही आम्ही निर्मिलेलं, तुम्ही आम्ही उत्पन्न केलेलं आहे. जसं धनुष्याच्या प्रत्यंचीवर बाण चढवलेला असावा अशी स्थिती आहे. म्हणजे धनुष्य डाव्या हातामध्ये, त्याच्या दोरीवर ठेवलेला बाण ती प्रत्यंच्या कानाच्या मागच्या पाळीपर्यंत ओढलेली आहे. आणि बस कुठल्याही क्षणी तो बाण, तो हात सुटला म्हणजे तो बाण पुढे जाऊ शकतो, अशा पद्धतीची स्थिती आहे. मी हिंदीचा विद्यार्थी आहे, पण सर अजून मला एका वाक्याचा अर्थ कळला नाही. स्थिती तणावपूर्ण लेकिन नियंत्रण नाही. तुम्ही पण ऐकता दूरदर्शनवर, मी पण ऐकतो, पेपरमध्ये वाचतो. अरे भाई तनावपूर्ण होगी तो फिर नियंत्रण में कैसी, और नियंत्रण होगा तो तनावपूर्णता क्यों? पण अशा पद्धतीने आम्ही बोलत असतो. विचार कर, स्थिती तणावपूर्ण लेकिन नियंत्रण. कोण कुणाला नेमकं फसवत आहे? बोलणारा ऐकणाऱ्याला की ऐकणारा बोलणारा? आणि आपण सगळं शांत चित्ताने सहन करतो. त्यामुळे विनोबांनी एक गोष्ट सांगितली होती की आजच्या काळामध्ये स्थिती अशी झाली आहे की एक नवा इझम आलेला आहे, नवा वाद आला. ISM इझम, दे इझम, THEY ISM, म्हणजे ते वाद. आपण नाही. ते आत्ता मी बघत होतो, सरांनी सगळीकडे सूचना दिल्या की नॉन टीचिंग स्टाफने सुद्धा या सभागृहामध्ये येऊन बसायचं आहे. बाहेर त्यांनी 10 सूचना दिल्या की हे ताबडतोब बंद करा, सगळे लोक भाषण ऐकायला या. मी विचार करतो की समजा मी नाही गेलो तर काय बिघडणार आहे? आणि मोरओव्हर मला काय त्याचं? ते भाषण आहे गांधीचं, ते सेमिनारवाले लोक येतील, त्यांच्या काही APIचा प्रश्न असेल, ते सर सर्टिफिकेट सुंदर देत आहेत, ते आपण जोडून देऊ. बाकी गांधी तो त्याच्या जागी, आपण आपल्या जागी. तो मजबूत, आपण त्याच्यापेक्षा मजबूत. काही प्रश्नच नाही. कशासाठी करायचं? गांधीचं वेळ, गांधीचं भूत, गांधीचं लागीर लावून कशाला घ्यायचं? मला काय संदर्भ, काय संबंध आपला? देईजम, मला काय त्याचं? आणि मी एकटा काय करू? समजा मी बदलून गेलो, तुम्ही सांगता सर सगळं बदललो, काय बदलणार आहे का जग? अरे जग बदलणार नाही, पण कमीत कमी जगातला एक माणूस तर बदलेल. आणि एक बदलला तर बदलण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. कोण बदलतं याचा विचार करू नकोस, तू तुझ्यापासून सुरुवात कर, असं गांधी म्हणत होते. वेदामध्ये एक ज्योतिरव्ययम असं पद येतं. पण वेदांचा तितका माझा अभ्यास नाही, पण गीतेने त्याला पर्याय दिला, बीजम अव्ययम, अव्यय बीज. गांधी मला असा अव्यय बीजासारखा वाटतो. एका महाराणावर 2 बीज होती, दोन्ही भयभीत होती, असुरक्षित होती, चिंतेत होती, काळजी करत होती. आता आपलं काय होईल? पहिलं बीज म्हणाला की तू काय ठरवलंयस?
दुसरं म्हणालं की या धरतीमध्ये ही जी फट दिसते ना, मी याच्यातून आत उतरू इच्छितो. पहिलं म्हणाला, मूर्ख आहेस का, तुला कल्पना आहे धरतीची काय आहे? तो म्हणाला, नाही मी आत उतरेन. तो आत उतरला. सूर्य तापला, धरती तापली. ते त्याला वाटलं की आपलं अस्तित्व संपलं, आता आपण कसं करणार? कणशः क्षणशः बीज असं विरून गेलं. आकाशात काळे ढग आले, पाऊस बरसला, पावसाची धारा जमिनीतून आत गेली, त्या बीजाला ऊर्जा मिळाली. धरतीच्या कठीण छातीचं कवच त्याने फोडलं, बीज बाहेर आलं. एक हिरव्या तृणपाताचा सत्कार धरतीवर झाला आणि ते डोळे उघडून चौबाजूला बघू लागले की ते आपण जे बीज आपला दोस्त तिथे ठेवून गेलो होतो त्याचं नेमकं काय झालं. तर तिथं कधीच एका पक्षाच्या भक्षस्थानी पडलं होतं आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला वाकुल्या दाखवत ते हिरवं स्वप्न आकाशाशी स्पर्धा करू लागलं. ज्यांना ज्यांना सुरक्षित राहायचं वेळ आहे अशी माणसं संपत असतात. ज्यांना ज्यांना समर्पित व्हायची लालसा असते अशी माणसं पुन्हा पुन्हा उगवत असतात. मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो. माझे बाबा शेतकरी होते. त्याने मला एक सूत्र दिलं. ते म्हणाले की बेटा, पेरल्याशिवाय काहीही उगवत नाही. आजपर्यंत असं झालं नाही की मी पेरलं नाही आणि तरी उगवलं, किंवा मी पेरलं आणि तरी उगवलं नाही, असं झालं नाही. हा त्यांचा कालचा अनुभव होता. पुढे मला असं सांगितलं की आपण जे पेरतो तेच उगवतं, हा आजचा विश्वास होता. आणि म्हणाले की आपण जे पेरतो त्याचं बीज मिळतं, फळ नव्हे, बीज मिळतं, ही उद्याची श्रद्धा होती. कालचा गांधी आज आपण सांभाळून ठेवला तर उद्या कदाचित आपण अशा बीजासारखं त्याला जोपासू शकतो. मार्टिन लुथर किंग असं म्हणाला होता, यू कॅन निग्लेक्ट गांधी ॲट युअर ऑन रिस्क. तुम्ही ठरवा बाबा आता काय करायचं ते, तुमची जबाबदारी, तुमचं कर्तृत्व. मी सातपुड्याच्या पायथ्याशी राहतो. जवळ आमच्या सातपुडा आहे. सातपुडा पेटताना पाहतो. तो विझवायला काही साध्याचं फायर फायटर जात नाही. जिल्ह्याच्या नंदुरवरून फायर फायटर बोलवलं जात नाही. छोटी छोटी पाखरं आपल्या पंखामध्ये, चोचीमध्ये पाणी आणतात आणि तिथे फडफड फडफड करतात. त्याच्यात अनेक पाखरांचे पंख जळून जातात. अनेक पाखरं त्या अग्नीच्या बक्षस्थानी पडतात. कधीतरी ती आग विझते. एक पाखरू, एक चिमणी असा प्रयत्न करत होती. एक शहाणा कावळा त्या वनामधला तिला सांगायला लागला, तू वेडी आहेस का? आतापर्यंत असे वणवे खूपदा आले, माणसं जळून गेली, संपली, त्यांचा कोळसा झाला. तू हे अतिचार करू नकोस. चिमणी म्हणाली, कावळे दादा, येणारा उद्याचा इतिहास माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही, आग विझवणाऱ्यांमध्ये लिहील, तेवढं मला कळतं. येणारा उद्या माझी काय नोंद ठेवणार आहे, याच्यासाठी गांधी आणि याच्यासाठी गांधीच्या पुनर्शोधाचा अभ्यास.